जर तुमच्या घरात कोणी डायबिटिक आहे किंवा एखाद्याला डायबिटीज आहे असा व्यक्ती तुम्हाला माहिती आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सो डायबिटीज होणं हे फार त्रासदायक असतं. ज्याला होतं त्याला असं वाटतं की आता संपलं, आता मला ज्या आवडत्या वस्तू आहेत त्या मी खायच्या बंद करायच्या आहेत, पण तसं खरं नसतं. डायबिटीज झाल्यावर आपण औषधं नक्की करतो, पण पथ्य कधी कधी करतो कधी नाही करत. सो पथ्य किंवा डाएट हा शब्द ऐकताच आपल्याला डोक्यात एक निगेटिव्ह थॉट येतो की माझ्या आवडतीच्या गोष्टी खायचं सोडणं म्हणजे पथ्य किंवा डाएट फॉलो करणं. तसं खरं नसतं. डायबिटीजसाठी खूप लोक खूप नुसके देतात. जांभळाचं बी घ्या, कारलं घ्या, पनीरचं फूल घ्या, मेथीचं पाणी प्या, सकाळी अनुशापोटी काकडी किंवा भेंडी भिजवून ठेवा आणि मग नंतर 50 गोष्टी तुम्हाला ज्या सूट होतात त्या करा. ह्याच्यात फळ आहे नाही आहे ते तुम्हाला तुमच्या शरीर रचनेनुसार कळत जाईल. सो कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी भिजवून ठेवणं करणं थोडंसं अवघड असतं. त्याच्यासाठी आम्ही डाएट शेफमध्ये विचार केला की जर एखादी गोष्ट ड्राय करून ठेवली आणि तिला जर पावडर करून ठेवली तर ती कॅरी करणं घेणं सोपं राहील. एखाद्या वर्किंग प्रोफेशनलला किंवा एखाद्या बिझी माणसाला ते करणं किंवा अशा गोष्टी ठराविक पद्धतीने पथ्य फॉलो करणं फार अवघड जाऊ शकतं. त्यासाठी आम्ही बनवलेलं आहे जामुन करेला. ह्याच्यात जांभळाचं बी आहे जे उन्हात सुकवलं जातं आणि कारलं आहे. जांभळाचं बी आपलं केरळ आणि कर्नाटकातलं आहे, कारलं महाराष्ट्र आणि गुजरातमधलं वापरलेलं आहे. हे फार प्रेमाने ग्रो केलेलं फार्मर्सकडनं आम्ही हे घेतो आणि ह्याच्यात कुठलेही केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. सन ड्राईंग एवढंच त्याला प्रिझर्वेशनचं टेक्निक आहे आणि हे फक्त 375 रुपयाला आहे. याचं शिपिंग फ्री आहे. तुम्हाला जर हे ऑर्डर करायचं असेल तुम्ही ऑर्डर करू शकता. खाली मी कॅप्शनमध्ये नंबर देणार आहे. सो फक्त आमचं जामुन करेला घ्या म्हणून नाही सांगत आहे, पण जर तुम्हाला डायबिटीज असेल तर एखाद्या डॉक्टरचा सल्ला घेतल्यानंतरही तुम्हाला स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. स्वतःची काळजी घेणं म्हणजे थोडासा व्यायाम करणं, थोडंसं पथ्य पाळणं. थोडं थोडं केल्यावर तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. तो थोडंसं करा आणि पूर्ण बरे व्हा.